महाराष्ट्र राज्यातील सर्व कर्मचारी वर्गांचा एकच प्रश्न होता, तो म्हणजे राज्यात जुनी पेन्शन योजना कधी लागू होणार। तर या प्रश्नाचे उत्तर स्वतः राज्य शासनानेच दिले आहे। महाराष्ट्र राज्यात जुनी पेन्शन योजना लागू झाल्याचा एक शासन निर्णय हा 2 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आणि आजच्या व्हिडिओमधून आपण हाच सविस्तर शासन निर्णय काय असणार आहोत ते पाहणार आहोत। तुम्ही स्किप न करता व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण याचं महत्त्वाचं कारण म्हणजे निर्णय समजून घेऊन तुम्हाला राज्यातील सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना निर्णय दिलेल्या मुदतीच्या आतमध्ये कळवायचा आहे। सो मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जर आपल्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे गव्हर्नमेंटचे असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर पाहूयात हा शासन निर्णय काय आहे तो। तर मित्रांनो, हा शासन निर्णय हा तुम्ही पाहिलाच असेल की 2 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे। यानुसार सांगण्यात आले आहे की दिनांक 31/10/2005 रोजीच्या शासन निर्णयाने राज्य शासनाच्या सेवेत दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवरती नवीन अंशदान निवृत्ती योजना राज्यात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मित्रांनो, केंद्र शासनाने यामध्ये दिनांक 3/3/2023 रोजीच्या कार्यान्वयीन शासन निर्णयान्वये केंद्र शासनाच्या अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती ही ज्या पदावर किंवा रिक्त जागेवर करण्यात आली आहे, ज्याची जाहिरात म्हणजेच भरतीची नियुक्तीची अधिसूचना नवीन योजना पेन्शन लागू करण्याचा अधिसूचनेच्या दिनांकापूर्वी म्हणजेच 22/12/2003 पूर्वी निर्गमित झाले आहे। सो मित्रांनो, जे दिनांक 1/1/2024 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत दाखल झाले व ज्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू झाली, त्या केंद्र शासनाच्या अधिकारी व कर्मचारी यांना केंद्रीय नागरी सेवा म्हणजेच निर्णय घेतला आहे। मित्रांनो, सदर शासनाच्या निर्णयाच्या धर्तीवर दिनांक 1/11/2005 पूर्वी भरती म्हणजे जी पदभरती झाली आहे त्याची जाहिरात किंवा अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी राज्य शासनाच्या सेवेत दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय व अधिकारी कर्मचाऱ्यांना यांना जुनी पेन्शन निवृत्ती योजना लागू करण्याची बाब विचाराधीन होती। याबाबत माननीय मंत्रिमंडळाने दिनांक 4 जानेवारी 2024 रोजीच्या बैठकीत मंजुरी दिली असून त्यानुसार शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब विचाराधीन होती। याबाबत शासन निर्णय हा आपण पाहूयात काय आहे या शासन निर्णयामध्ये। तर पहा, दिनांक 1/11/2005 पूर्वी पदभरती जाहिरात किंवा अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982, महाराष्ट्र नागरी सेवा 1984 व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय म्हणजेच वन टाइम ऑप्शन देण्यात आला आहे। सो मित्रांनो, हा शासन निर्णय काय आहे बघा। संबंधित राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा सदर पर्याय हा सदर शासन निर्णय निर्गमित केल्याच्या दिनांकापासून 6 महिन्यांच्या कालावधीत देणे बंधनकारक राहणार आहे। जे राज्य शासकीय अधिकारी किंवा जे कर्मचारी असतील या 6 महिन्यांच्या कालावधीत जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा पर्याय देणार नाहीत, त्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली म्हणजेच NPS लागू राहील। मित्रांनो, राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी प्रथम दिलेला पर्याय हा त्यांचा अंतिम पर्याय राहणार आहे। त्यानंतर दुसरं काय आहे ते पहा, जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय संबंधित राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या नियुक्ती प्राधिकरणाकडे सादर करावा। तसेच सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार संबंधित राज्य शासकीय अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील हा जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू होण्यास पात्र झाल्यास तशा पद्धतीचे कार्यालयीन ज्ञापन
संबंधित नियुक्ती प्राधिकरणाकडे पर्याय प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून मित्रांनो 2 महिन्यांच्या आत निर्गमित करावे लागणार आहे। तसेच संबंधित राज्य शासकीय अधिकारी असतील किंवा कर्मचारी यांचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली म्हणजेच NPS मधील खाते निवृत्ती प्राधिकरणाकडे तात्काळ बंद करावे। त्यानंतर पुढचा सांगितले आहे ते म्हणजे जे राज्य शासकीय कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील त्यांना जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय निवडतील त्यांचे भविष्य निर्वाह निधीचे म्हणजे GPF खाते उघडण्यास यावे व सदर खात्यात राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली म्हणजेच NPSच्या खात्यातील त्यांच्या हिश्श्याची रक्कम ही व्याजासह जमा करण्यात यावी। शासन निर्णय पाहायचाच असेल तर तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन हा शासन निर्णय पाहू शकता। माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची वेबसाईटही देणार आहे। सो मित्रांनो, हा शासन निर्णय जास्तीत जास्त महाराष्ट्र राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या नवीन अपडेटसोबत। तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी। जय हिंद, जय महाराष्ट्र।